आज मिलनाची भाग 24. नेक्स्ट डे. ऑफिसमध्ये वनिता त्या शालिनी पाटीलने तिची रिझ्युमे फाईल जमा केली नव्हती का? अनिलने वनिताला विचारलं. सर, ती तर फाईल घेऊन आली होती, परंतु अनुराधा मॅडमने ती फाईल टेबलवर बाजूला ठेवून दिली होती. वनिता म्हणाली. पण ती फाईल मला भेटली नाहीये. तू एक काम कर, जा, शालिनी पाटील आली तर तिला माझ्या कॅबिनमध्ये पाठवून दे, अनिल म्हणाला. थोड्या वेळाने शालिनी कॅबिनमध्ये आली. ती आज पूर्ण साडीमध्येच होती, कसलाच मेकअप न करता. आतमध्ये येताच तिने अनिलला गुड मॉर्निंग विश केलं. अनिलने शालिनीकडे बघितलं. नॉट बॅड, सिम्पल लुकमध्ये सुद्धा तू ॲक्टिव्ह दिसतेस, अनिल मनातल्या मनात म्हणाला आणि गालातल्या गालात हसला. त्याला असं असताना बघून शालिनी गोंधळली आणि म्हणाली. सर, तुम्ही मला बोलवलं होतं? हो. एस, मला तुमची रेझ्युमे फाईल भेटत नाहीये. शालिनीने टेबलवर इकडे तिकडे बघितलं तेव्हा तिला समोरच तिची फाईल दिसली. सर, हीच माझी फाईल आहे. समोर तर ठेवली आहे, अनुराधा मॅडमनी, शालिनी म्हणाली. अनिलने फाईल हातात घेतली आणि त्याच्यावर नजर फिरवली. अरे हो, ही तर समोरच होती. पण मी तुमची फाईल शोधत होतो. ही तर माधुरी पाटील यांची फाईल आहे. यात सगळे डॉक्युमेंट्स माधुरी पाटील या नावाने आहेत. शालिनीने मान खाली घातली आणि हळूच म्हणाली. सर, माझंच नाव माधुरी पाटील आहे, पण तू तर तुझा परिचय शालिनी पाटील या नावाने दिला आहेस. तू माधुरी किंवा मालती या नावाने पण तुझा परिचय देऊ शकत होतीस ना, अनिल म्हणाला. सर, मी स्वतःला फक्त शालिनी पाटील या नावाने जगासमोर आणू इच्छित आहे, शालिनी म्हणाली. तसं तर माधुरी हे नाव सुद्धा खूप सुंदर आहे, अनिल म्हणाला. त्यावर शालिनी अपसेट होत म्हणाली. सर, माझी मुळीच इच्छा नाहीये की मला कुणी या नावाने बोलावं. त्यामुळे सर, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझं हे नाव या फाईलपर्यंत सीमित राहू द्या. पण हे असं कसं होऊ शकतं? कुणाला स्वतःच्या नावाचा एवढा तिरस्कार कसं काय असू शकतो की ते नाव ऐकूनच पसंत करणार नाही? आपलं नाव तर आपली ओळख असते. असं काय झालं की तुला एवढे सुंदर हे नाव पसंत नाहीये? आणि तसंही तू किती दिवस हे नाव जगापासून लपवून ठेवणार आहेस? कधी ना कधी ते समोर येईलच ना, अनिल म्हणाला. तेव्हा शालिनी रागात म्हणाली. हे बघा सर, हा माझा पर्सनल मॅटर आहे. तसंही मी इथे काम करण्यासाठी आले आहे. मी माझी पर्सनल लाईफ डिस्कस करण्यासाठी आले नाहीये. त्यामुळे बेटर हेच राहील की तुम्ही या सगळ्या गोष्टी इथेच खतम करून टाका, नाहीतर मी इथे काम करू शकत नाही. शालिनी असं म्हणताच अनिल काहीतरी विचार करत म्हणाला. ओ सॉरी, मला तुम्हाला मुळीच हट करायचं नव्हतं. तुम्ही जाऊ शकता. जाऊन तुम्ही तुमचं काम करा. शालिनीने कॅबिनमधून निघून गेली. तिला जाताना बघून अनिल विचार करू लागला. ओ गॉड, ही तर फक्त दिसायला निरागस आणि सिंपल आहे, पण रियालिटीमध्ये ही पूर्णच्या पूर्ण ॲटिट्यूडची दुकान आहे. आई बरोबर म्हणाली होती की या मुलीमध्ये काहीतरी खास आहे. खूप काही आतमध्ये लपवून ठेवलं आहे. चल अनिल बेटा, बघूया हिच्यासोबतचा पुढचा प्रवास कसा राहील. तसं तर ही पूर्ण बरोबरीची टक्कर देणारी आहे, विचार करत अनिल गालातल्या गालात हसला. इकडे शालिनी रागात तिच्या टेबलवर येऊन बसली आणि स्वतःशीच बडबड करू लागली. माहीत नाही लोकांना दुसऱ्यांच्या पर्सनल लाईफमध्ये डोकं घालायला एवढी मजा का येते. त्यानंतर तिने डोळे बंद केले. तिच्या डोळ्यांच्या पाप पापणीच्या खालून एक अश्रूचा थेंब निघाला. तिने तिचे डोळे पुसले आणि मान झटकली आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. हळूहळू 6 महिने निघून गेले. पूर्ण टीम शालिनीच्या चांगल्या व्यवहारामुळे आणि टॅलेंटमुळे प्रभावित झाली होती. ती पूर्ण मन लावून तिचं काम करत होती. लवकरच अनिलने पण तिच्या टॅलेंटला दाद दिली. तो पण तिच्या क्रिएटिव्हिटीमुळे खूप प्रभावित झाला होता. या दरम्यान ऑफिसच्या खूप साऱ्या मेल स्टाफने शालिनीला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शालिनीने पोलाईटपणे त्यांना नकार दिला. हे सगळं अनिलपासून लपून राहिलं नव्हतं. त्याला पण शालिनीची सादगी आवडू लागली होती. शालिनी आता हॉस्टेल सोडून सुमनताईंच्या घरी शिफ्ट झाली होती. सकाळी ऑफिसला जाण्या अगोदर ती घरातील कामांमध्ये त्यांना हेल्प करत होती. सलोनी तर मम्मा मम्मा करत तिच्या मागे पुढे फिरत राहायची. शालिनी पण सलोनीला खूप अटॅच झाली होती. तिने पण सलोनीला स्वतःची मुलगी मानून तिची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली होती. त्या दोघांना बघून कोणी पण म्हणू शकत नव्हतं की शालिनी सलोनीची खरी आई नाहीये. शालिनी तिची देखभाल आणि काळजी घेत असल्यामुळे सलोनी खूप लवकर नॉर्मल होऊ लागली होती. तिने आता हळूहळू सगळं काही बोलायला सुरुवात केली होती. एके दिवशी खूप मोठी डील पास झाल्यामुळे त्या आनंदात अनुराधा मॅडमने पूर्ण टीमला पार्टी देण्याचा विचार केला होता. पार्टीचा प्रोग्राम ऑफिसमध्येच ठेवण्यात आला होता. सगळ्यांना एक दिवस अगोदर
सांगण्यात आलं होतं की उद्या कुणीच काम करणार नाही, फक्त पार्टी होणार आहे. शालिनीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा ती अनुराधा मॅडमला म्हणाली, मॅडम, जर उद्या काही काम होणार नाही तर मी उद्या उशिरा येऊ शकते का? मला थोडं पर्सनल काम होतं. ठीक आहे शालिनी, काहीही हरकत नाही. तू तुझं काम कंप्लीट करून येऊ शकतेस, अनुराधा म्हणाल्या. थँक्यू मॅडम, शालिनी म्हणाली. दुसऱ्या दिवशी शालिनी सलोनीला एका जवळच्या प्ले स्कूलमध्ये ॲडमिशनसाठी घेऊन गेली. ते काय आहे ना, सलोनी अजून पूर्णपणे नॉर्मल झाली नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला प्ले स्कूलमध्ये ॲडमिशन करण्याचा सल्ला दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की समवयस्क मुलांसोबत राहून सलोनी खूप लवकर ठीक होईल. स्कूलमध्ये पोहोचतात सलोनी अगोदर खूप घाबरली, पण शालिनीने समजावल्यानंतर ती दुसऱ्या मुलांना घाबरत घाबरत भेटली. बाळा, तू आता स्ट्रॉंग गर्ल आहेस ना, तर आता घाबरायचं नाही आणि असं रडायचं नाही. बाळा, हे बघ, इथे किती फ्रेंड्स आहेत तुझ्यासाठी. सगळे तुझ्यासारखेच क्यूट आहेत ना. तू यांच्यासोबत खेळशील तर यांना पण खूप चांगलं वाटेल आणि तुला पण, शालिनी सलोनीला समजावत म्हणाली. खरंच मम्मा, हे सगळे माझ्यासोबत खेळतील? सलोनीने विचारलं. हो बाळा, हे सगळेजण तुझ्यासोबत खेळतील. आता तू जा आणि त्यांच्यासोबत मैत्री कर, शालिनी म्हणाली. सलोनी धावतच त्या मुलांकडे गेली. त्यांच्याजवळ जाऊन ती थांबली आणि मागे वळून बघितलं. तेव्हा शालिनीने तिला पुढे जाण्याचा इशारा केला. ती मुलांच्या जवळ गेली आणि हळूच म्हणाली, तुम्ही सगळेजण माझ्यासोबत मैत्री कराल ना? सगळे मुलं तिच्याकडे बघू लागले. सलोनी गुलाबी रंगाचे ड्रेसमध्ये गोल मॉडेल डॉलसारखी दिसत होती. सगळी मुलं तिच्याजवळ गेली आणि म्हणाली, तू कोण आहेस? तू आमच्यासोबत खेळशील ना? त्यानंतर सलोनी खुश झाली आणि म्हणाली, मी सलोनी आहे. मी माझ्या शालिनी मम्माची जान आहे. हे ऐकून एका मुलीने विचारलं, तुझी मम्मा कुठे आहे? तेव्हा सलोनीने शालिनीकडे इशारा केला. सगळी मुलं शालिनीकडे बघू लागले. तेव्हा शालिनी गालातले गालात हसली. त्यानंतर सलोनी सगळ्या मुलांसोबत खेळू लागली. शालिनीने प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये जाऊन सलोनीच्या ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण केली. प्रिन्सिपल मॅम वेदिकाच्या मैत्रिणीची आई होती, त्यामुळे त्यांना सलोनीबद्दल सगळं माहीत होतं. त्यांनी शालिनीला अस्वस्थ केलं की ते खूप चांगल्या प्रकारे सलोनीची काळजी घेतील. थोड्या वेळानंतर शालिनी सलोनीला घेऊन ऑफिसच्या पार्टीला निघून गेली. तिला पार्टी पसंत नव्हती, त्यामुळे तिने विचार केला की थोड्या वेळ पार्टी अटेंड करून ती परत जाईल. शालिनी जेव्हा सलोनीला घेऊन ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा सगळ्यांची नजर तिच्यावर आणि सलोनीवर येऊन थांबली. सगळ्यांच्या नजरेमध्ये तिच्यासाठी प्रश्न होते. शालिनीने जेव्हा सगळ्यांचे प्रश्नार्थक नजरा बघितल्या तेव्हा ती स्वतः सलोनीचा परिचय देत म्हणाली, ही माझी मुलगी सलोनी आहे. आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता, कारण शालिनीला बघून हे म्हणणं मुश्किल होतं की ती एका मुलीची आई आहे. आणि इथे तर कुणाला हे सुद्धा माहीत नव्हतं की ती मॅरिड आहे की नाही. सगळे आपापसात कुजबुज करू लागले होते. शालिनीने सगळ्यांना स्पष्ट सांगितलं, तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोलण्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छित आहे की माझं लग्न झालं आहे, पण मी एक सिंगल मदर आहे. यापेक्षा जास्त मी माझ्या पर्सनल लाईफबद्दल काही सांगू शकत नाही आणि कुणाला प्रश्न विचारण्याची परमिशनसुद्धा देऊ शकत नाही. त्यानंतर सगळा स्टाफ आपापसात कुजबुज करू लागला. कदाचित तिच्या नवऱ्यासोबत राहत नाही, त्यामुळे तर आजपर्यंत तिच्या नवऱ्याला कोणी बघितलं नाही किंवा त्याच्याबद्दल काही ऐकलंसुद्धा नाही. तोंडाने खूप फटकळ आहे, त्यामुळेच कदाचित नवऱ्यासोबत किंवा सासरच्या लोकांसोबत जमत नाही. तिच्या सुंदरतेमुळे मुलंसुद्धा तिच्या मागे पुढे फिरत असतात. असंही असू शकतं की या कारणामुळे हिच्या नवऱ्याने हिला सोडून दिलं आहे. चला सोडा, हे सगळं आपल्याला काय करायचं आहे? अशा प्रकारच्या चर्चा लोक करू लागले, पण कोणाची हिंमत झाली नव्हती की तिला डायरेक्टली जाऊन विचारावं, कारण सगळ्यांना माहीत होतं की शालिनीला स्वतःच्या पर्सनल लाईफबद्दल चर्चा करणं पसंत नव्हतं आणि ती दुसऱ्यांच्या लाईफबद्दल सुद्धा काहीच चर्चा करत नव्हती. त्यामुळे सगळे गप्प बसले होते आणि पार्टी एन्जॉय करू लागले. अनुराधा समोर आल्या आणि सलोनीला उचलून घेत म्हणाल्या, शालिनी, तू हे चुकीचं केलं आहेस. एवढ्या सुंदर गुडियाला तू आमच्यापासून लपवून ठेवलं. हळूहळू बाकीचा स्टाफ पण सलोनीसोबत खेळू लागला. सलोनीचं बोबडं बोलणं सगळ्यांना आवडू लागलं होतं. शालिनी पण सलोनीला सगळ्यांमध्ये मिळून मिसळून फिरताना बघून खूप खुश होत होती. इकडे अनिल पण शालिनीचं हे रूप बघून खूप सरप्राईज झाला होता. तो हळूच शालिनीच्या जवळ आला आणि म्हणाला, आज तर तू आम्हाला सगळ्यांना खूप मोठं सरप्राईज दिलं आहे. अगोदर तर तू तुझं नाव सगळ्यांपासून लपवून ठेवलं, त्यानंतर तुझी मॅरिड लाईफ आणि आता तुझं मूल
आणि आता तुझा हस्बंड. तसं तर मला तुझ्या हस्बंडला भेटायला आवडेल. ते कुठे राहतात? अनिलने विचारलं. हे ऐकून शालिनीला खूप राग आला. सर, मला माझी पर्सनल लाईफ कोणासोबत डिस्कस करायची नाहीये. तुम्हाला माझ्याबद्दल जो काही विचार करायचा आहे तो तुम्ही करू शकता. ते तुमचे स्वतःचे विचार असतील. मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही की माझ्याबद्दल कोण काय विचार करतं. अरे ओ सुपरफास्ट, तू नेहमी एवढी रागात का असतेस? माहीत नाही तुझा नवरा तुला कसं काय सहन करतो. मला तर वाटत आहे की तो तुला सोडून पळून गेला असेल आतापर्यंत, म्हणत अनिल हसत तिथून निघून गेला. अनिल पण हळूहळू शालिनीला पसंत करू लागला होता. अनुराधाला जेव्हा हे जाणवलं तेव्हा त्यांनी अनिलला जवळ बोलवलं आणि समजावलं, हे बघ अनिल, शालिनीने तिच्या मनात खूप सारं दुःख ठेवून खूप मुश्किलपणे स्वतःला शांत ठेवलं आहे. प्लीज तू यापुढे असं काही करू नकोस की पुन्हा एकदा तिला स्वतःला सावरणं मुश्किल होऊन जाईल. थोड्या वेळानंतर शालिनी सलोनीला घेऊन घरी परत आली. सलोनी सुमनताईजवळ जाऊन त्यांना दिवसभराच्या सगळ्या गोष्टी सांगू लागली. शालिनी तिच्या रूममध्ये बेडवर जाऊन पडली. सगळ्या गोष्टीचा विचार करून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यामुळे तिने डोळे बंद केले आणि म्हणाली, हे देवा, माझ्या आयुष्यातील दुःख कधी संपणार नाहीत का? त्याचा कधी अंत होणार नाहीये का? भाऊ दिला, पण त्याच्यापासून पण तू मला दूर केलं. आई पण मला लहानपणी सोडून गेली. ज्याच्यासोबत माझं लग्न होणार होतं त्याने पण मंडपात यायला नकार दिला. उमेशजींनी माझ्यासोबत लग्न केलं, पण त्यांनी मला पत्नी मानायला नकार दिला. त्यानंतर जेव्हा सगळं काही ठीक होऊ लागलं तेव्हा पुन्हा एकदा माझ्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवून माझा मजाक बनवण्यात आला. देवा, मी खरंच अशी आहे का की माझ्या नवऱ्याने मला नाकारल्यानंतर सुद्धा तिथे ऐशो आराम आणि हाऊसमौजसाठी मी तिथे थांबले होते? कारण उमेशजी माझ्यावर काहीही आरोप लावून मोकळे झाले. मला हे सगळं ऐकून का घ्यावं लागतं? लहानपणापासून ते आतापर्यंत मी कोणालाच काहीच मागितलं नाही देवा. मी तुझ्याकडे सुद्धा काहीच मागितलं नाही. तुम्ही जे काही दिलं ते मी मान खाली घालून स्वीकारत गेले. एवढेच नाही तर उमेशजीवर माझं प्रेम असून सुद्धा मी तुम्हाला हे कधीच म्हटलं नाही की मला माझं प्रेम मिळवून द्या. तुम्ही स्वतःच उमेशजींना माझ्या आयुष्यात पाठवून दिलं आणि त्यासोबतच माझ्यावर एवढा मोठा आरोप करण्यात आला की मी माझ्या यशासाठी माझ्या भावाला सुद्धा सोडलं नाही. हा विचार करत करत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.